पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे। पेट्रोलचे दर प्रति लिटर ₹2.58 वाढले असून डिझेल ₹2.26 महागले। त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलसाठी आता लोकांना जवळपास ₹2.5 जास्त मोजावे लागणार आहेत। आजपासून हे नवे दर लागू करण्यात आले। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात महिन्याभरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे। गेल्या 2 महिन्यातील ही चौथी दरवाढ आहे। यापूर्वी 17 मेला पेट्रोल 0.83 पैसे प्रति लिटर तर डिझेल ₹1.26 प्रति लिटरनं महागलं होतं। तर याआधी 30 एप्रिलला पेट्रोलचे दर प्रति लिटर ₹1.06 तर डिझेलचे दर प्रति लिटर ₹2.94 वधारले होते। तसंच 5 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले होते। विधान परिषदेच्या तिकीट वाटपावरून भाजपमध्ये कुठलीही नाराजी नाही असं एकीकडे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणत असताना दुसरीकडे मात्र मुंबईत भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांची गुप्त बैठक पार पडली। दादर भाजप कार्यालयात ही बैठक पार पडली। या गुप्त बैठकीचा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागलाय। धक्कादायक बाब म्हणजे या बैठकीत बोलताना कार्यकर्त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना चक्क शिव्यांची लाखोली वाहिली। वर्धा जिल्ह्यातील पुलगावात लष्कराच्या शस्त्रास्त्र साठ्याला लागलेल्या आगीत घातपाताची शक्यता नाकारता येत नाही असं म्हणत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी खळबळ उडवून दिली आणि त्यासोबतच त्यांनी पुलगावात घटनास्थळाची पाहणी केली। सोमवारी रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास पुलगावातील लष्कराच्या दारुगोळा कोठाराला आग लागली। यात काही स्फोटकांचा स्फोटही झाला ज्याचा आवाज 7 ते 8 किलोमीटरपर्यंतच्या परिसरात ऐकू येत होता। यावेळी अग्निशमनचे जवान आणि लष्कराच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता आग विझवण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली, ज्यात 16 जवानांना मरण आलं। यामध्ये 2 अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे। एकूण जर इन्क्वायरी तुम्ही केली तर इन्क्वायरी जाहीर केल्यानंतर इन्क्वायरीने काय ते सांगून दे, पण शक्यता तुम्ही म्हणता त्याची नाही। लेट द इन्क्वायरी कंप्लीट। पण घातपाताची शक्यता आय एम नॉट रुलिंग आउट एनिथिंग बट पॉसिबिलिटी आर्मीच्या म्हणण्याप्रमाणे इकडे असलेल्या एक्सपर्टच्या म्हणण्याने कमी आहे, शक्यता जवळजवळ नाही। एक गोष्ट आहे की बऱ्याच जणांच्या कानाच्या पडद्याला इजा झालेली आहे, तर त्यांना सर्जरीची गरज आहे। ENT सर्जनशी माझी चर्चा झाली आणि त्यांना जर टिम्पॅनोप्लास्टी करायची असेल, कानाचा पडदा पूर्ववत करायचा असेल तर त्यासाठी देखील सर्जरी केल्या जातील। इथे सर्जरी समजा होणं शक्य नसेल तर मुंबईला देखील केल्या जातील। पुलगावच्या आगीमध्येच वरिष्ठ फायरमॅन म्हणून काम करणाऱ्या लीलाधर चोपडे यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। मात्र अद्याप लीलाधर यांचं पार्थिव कुटुंबियांना मिळू शकलं नाहीये। लीलाधर हे मित्रांसोबत रात्रपाळीसाठी आतमध्ये होते। एक ब्लास्ट झाला त्यावेळेला दुसऱ्या गाडीत असल्यानं बचावला। गवतापासून सुरू झालेली ही आग शेडपर्यंत पोहोचली आणि अचानक ब्लास्ट झाल्याचं यावेळी लीलाधर यांच्या मित्रांनी सांगितलं। वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव दारुगोळा भांडाराला आग लागल्यानंतर आसपासच्या गावांचं मोठं नुकसान झालं। यामध्ये आगरगाव, पिंपरी, नागझरी या गावाचं आगीत मोठं नुकसान झालंय। या गावातील अनेक घरांच्या भिंतींना तडे जाऊन भेगा पडल्याचं पाहायला मिळालं। या आगीमुळे रात्रीच गावातील अनेकांनी आपापल्या कुटुंबासह दुसरीकडे स्थलांतर करत मोकळ्या जागेत आश्रय घेतल्याचंही पाहायला मिळतंय। विधान परिषदेच्या 10 जागांसाठी काल 12 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेत, ज्यात भाजपच्या 5, शिवसेनेच्या 2, राष्ट्रवादीच्या 2 आणि काँग्रेसच्या 1 उमेदवाराचा समावेश आहे। सलग दुसऱ्या वेळी भाजपनं डावलल्यानं भाजपचे मनोज कोटक यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। 3 जूनपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे, तर 10 जूनला विधान परिषदेसाठी मतदान होईल। भाजपनं तब्बल 2 वर्षांनंतर मित्रपक्षातील सदाभाऊ खोत, विनायक मेटेंना संधी दिली आहे, तर काँग्रेसनं 52 इच्छुकांना डावलून राणेंना संधी दिली आहे। भाजपनं विधान परिषदेत निष्ठावंतांना डच्चू देत बाहेरच्यांना संधी दिली असं असलं तरी पक्षात कोणतीही नाराजी नसल्याचं
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं. माधव भंडारी आणि मनोज कोटक यासारख्या निष्ठावंतांना डावलत विधान परिषदेत भाजपकडून प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांचं तिकीट कन्फर्म झालंय. महत्त्वाचं म्हणजे प्रवीण दरेकरांवर अनेक गंभीर आरोप असतानाही भाजप दरेकरांवर मेहरबान कशी काय झाली हा मात्र प्रश्न कायम आहे. नाराज झालेल्या मनोज कोटक यांनी यानंतर बंडही पुकारलं. अपक्ष अर्ज भरत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मला असं वाटतं की अशा प्रकारचे आरोप राजकारणामध्ये होत असतात आणि जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत गुन्हेगार ठरवला जात नाही. अशी कुठल्याही प्रकारची नाराजी आमच्या पक्षामध्ये नाही आहे. कॅबिनेट बैठकीपेक्षा मला मुक्ताईनगरची यात्रा महत्त्वाची आहे असं उत्तर एकनाथ खडसे यांनी मंत्रिमंडळ बैठकीच्या अनुपस्थितीबाबत दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहत खडसे दिवसभर जळगावात होते. सलग होणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर खडसे नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यात जळगावच्या मुक्ताईनगर या त्यांच्या गावात ते लाल दिव्याच्या गाडीऐवजी खासगी गाडीनं आल्यानं अनेक जण कोड्यातही पडले. मी आमचे पत्रकार म्हणाले की नाथाव मंत्रिमंडळाची बैठक आहे, तिकडे कावकाव चालू आहे, टिटव्या टिवटिव करून राहिले तरी तुम्ही आज मंत्रिमंडळाची बैठक सोडून कुठे आला? म्हटलं मंत्रिमंडळच काय, मंत्रिपद काय, मंत्रिमंडळ काय, सारं त्याग करून या मुक्ताबाईच्या चरणालयाची नाथाभाऊची तयारी. विकास महात्मेंना राज्यसभेची उमेदवारी देऊन मी दिलेला शब्द पाळला. आता धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं. अहमदनगरमधील चौंडी या गावात पंकजा मुंडे यांनी हे गाव दत्तक घेतलं. त्यावेळेला त्या बोलत होत्या. यावेळी गृहराज्यमंत्री राम शिंदे हे देखील उपस्थित होते. काय र आणि डच्या लढाईत किती वर्ष झाली? 25, 50 किती? 65 वर्ष. म्हणजे 65 वर्ष गणपतरावजी देशमुख आता त्यांनी हाफ सेंचुरी केली. 65 वर्ष आम्ही र आणि ड वर लढत बसलो. पण मी तुम्हाला शब्द देते, या सत्तेमध्ये धनगरांना न्याय देणार म्हणजे देणार ही काळ्या दगडावरची पांढरी. गेल्या काही दिवसांपासून भाजपवर तोफ डागणाऱ्या महादेव जानकरांनी आपली भाषा काहीशी मवाळ केली. आम्ही सरकार पाडणार नसल्याचं जानकर यांनी स्पष्ट केलं. अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाची सभा आझाद मैदानावर पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. मात्र कोणत्याही परिस्थितीत आमचा पक्ष भाजपमध्ये विलीन करणार नसल्याचं जानकर यांनी यावेळी ठणकावून सांगितलं. तर धनगर आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला. भारतीय जनता पार्टीला सत्तेच्या बाहेर जाऊन देणार नाही. राजशक्ती मी आहे, काळजी करू नका. फक्त आपल्याला अपमान करू नका एवढीच आमची तुम्हाला विनंती. माझ्या आपल्याला विनंती आहे भाजपाला की आम्हाला विलीन करायला करू नका. आम्हाला काही जागा कमी द्या, आपण तुमच्या बरोबर ठेवा. याचं कारण का, मी जर विलीन झालो तर माझा अण्णा रांगे झाल्याशिवाय राहणार. हा माणूस फार शुद्धीवर नाही बिचारा, पण म्हणायला आहे की आमचा बाप म्हणजे मोठे साहेबांचं नाव घ्यायला. आत्ताच आम्हाला सगळं मिळालं असतं. माझंही तेच म्हणणं आहे, आमचा बाप असतं तर सगळंच मिळालं असतं. धनगर समाजाचे सगळ्या पक्षाचे आमदार तोंडी लागले. मी सगळ्यांना विचारलं किती वर्ष लढायला तुमच्या आरक्षणाचा? ते बोलले 65 वर्ष. तुम्हाला एक शब्द देते, या सत्तेमधूनच तुम्हाला आरक्षण मिळणार हा आत्मविश्वासाने मी घोषणा करतो. लोकलच्या खोळंब्यामुळे काल मुंबईकरांना मोठा मनस्ताप झाला. लोअर परळ येथील यार्डात जाणाऱ्या एक्सप्रेसचा डबा रुळावरून घसरल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे काल दुपारपर्यंत चर्चगेट ते विरार दरम्यान वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. दादर, अंधेरी, विरार अशा महत्त्वाच्या स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळाली. सकाळी ऐन कामावर जायच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्यानं नोकरदार आणि प्रवाशांचे मोठे हाल झाले. पश्चिम रेल्वेवर झालेल्या बिघाडाचा परिणाम इतर स्थानकांवर देखील पाहायला मिळाला. वसई स्थानकावर गाडीची वाट पाहत गटाराच्या स्लॅबवर उभे असलेले 15 प्रवासी जखमी झाले. हे सर्व प्रवासी गटाराच्या स्लॅबवर उभे होते आणि यावेळी भार आल्यानं हा स्लॅब कोसळला, ज्यामुळे हे प्रवासी जखमी झाले.
ती ट्रेन लेट झाल्या कारणामुळे पब्लिक बहुसंख्येने इथे जमा झाला आणि त्या जमा झालेला पब्लिक या गटार उभ्या असताना त्यांचा लोड वाढला आणि ते गटार कोसळलेलं आहे. जुन्या साड्या बहुतेक टाकलेल्या होत्या आणि याला संपूर्ण जबाबदार ही नगर परिषद आहे, म्हणजे महानगरपालिका आहे. पावसाळ्यापूर्वीच मुंबईच्या लोकलचा बट्ट्याबोळ सुरू झाल्यानं मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी थेट मध्य रेल्वेच्या कार्यालयावर धडक दिली. मनसेच्या 300 कार्यकर्त्यांनी मध्य रेल्वेच्या जनरल मॅनेजरच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. यावेळी फक्त ट्विट करून रेल्वे सेवा सांभाळता येत नाही अशा शब्दात शिशिर शिंदे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंवर निशाणा साधला. गेले वर्षभर लोकल सेवा अतिशय विस्कळीत स्वरूपात चालते आणि या विविध कारणांमुळे लोकांची जी आज संताप आहे, लोकांमध्ये प्रचंड राग आहे रेल्वेबद्दल. आज महाराष्ट्र निर्माण सेनेचे 300 कार्यकर्ते जेएमच्या ऑफिसमध्ये घुसलेत. उद्या 1 लाख लोक मुंबईच्या रुळावर जर उतरले तर त्याचा दोष रेल्वे मंत्र्यांकडे आहे हे आपण लक्षात घ्या. भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर अश्लाघ्य टिप्पणी करणाऱ्या एआयबीच्या तन्मयला दिलासा मिळण्याची शक्यता मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी वर्तवली आहे. मुंबई पोलिसातील एका बड्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार तन्मयवर कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही. कोणत्याही कलमाअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करता येणार नाही. हे एक गैरन्यायालयीन प्रकरण असून यासाठी तक्रारदाराला मॅजिस्ट्रेट कोर्टात जावं लागेल अशी माहितीही त्यानं दिली. दरम्यान माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याच्या एखाद्या कलमाखाली हा गुन्हा ठरू शकतो का याचा तपास आता पोलीस करतायत. लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांचे चेहरे मॉर्फ करून तन्मय भट्टनं यूट्यूबवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदर्भात लता दिदींनी मौन सोडलं. तन्मय भट्ट हा आहे तरी कोण असा सवाल लता मंगेशकर यांनी उपस्थित केला. तसंच तो वादग्रस्त व्हिडिओ मी पाहिलेला नाही आणि बघण्याची इच्छा देखील नाही अशी प्रतिक्रिया लता मंगेशकर यांनी दिली. लातूरकरांनी गेल्या कित्येक वर्षापासून बंद असलेल्या विहिरीचं पाणी पिण्यासाठी वापरण्यास सुरुवात केली आहे. केंद्राच्या CRIच्या व्हॅनमुळे हे शक्य झालंय. लातूर शहरात गोरक्षण संस्थेची विहीर आहे. मागील अनेक वर्षापासून या विहिरीच्या पाण्याचा उपसा नाहीये. त्यातच गणपती विसर्जनामुळे या विहिरीत 30 फूट गाळ साचला होता. मात्र हा गाळ काढल्यानंतरही या विहिरीचं पाणी कोणी पित नव्हतं. मात्र केंद्रीय नमक आणि समुद्री रसायन अनुसंस्थेच्या जलशुद्धीकरण वाहनामुळे लातूरकरांना हे पाणी शुद्ध करून मोफत वाटण्यात येत आहे. 15 दिवस लातूरकरांना ही सुविधा मिळणार आहे. चंद्रभागा नदीच्या शुद्धीकरणाचा प्रकल्प राज्य सरकारच्या पुढाकारातून साकारतोय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तब्बल 1.5 कोटी भाविक चंद्रभागेच्या पाण्यात स्नान करण्यासाठी येत असतात. मात्र चंद्रभागा पात्राची आजची अवस्था एखाद्या मोठ्या नाल्यासारखी झाली आहे. संपूर्ण नदीपात्रात शेवाळं, प्लास्टिकच्या पिशव्या, कपडे, घाण आणि गाळांनी भरून गेले. त्यामुळे नदीची स्वच्छता अबाधित ठेवण्यासाठी नमामि गंगेच्या धर्तीवर नमामि चंद्रभागा या नावानं हा प्रकल्प हाती घेण्यात आलाय. सध्या चंद्रभागा नदीपात्रात अतिशय गलिच्छ पाणी आहे. या पाण्याचं शुद्धीकरण या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज दिल्लीत पार पडणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या SSP म्हणजेच वेतनात वाढ करण्याच्या प्रस्तावाबद्दल महत्त्वाचा निर्णय होण्याचा अंदाज आहे. या बैठकीत खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना SSPची वाढ करून दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्याचप्रमाणे रब्बी पिकाच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय विशेष पथक आज महाराष्ट्राचा दौरा देखील करणार आहे. हे पाहणी पथक 3 दिवसांच्या दौऱ्यात विदर्भ आणि मराठवाड्याला भेट देईल. केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरील अनुदान पुन्हा सुरू करावं अशी मागणी नवी मुंबई APMCच्या व्यापाऱ्यांनी केली आहे. कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे. APMCमध्ये दररोज कांद्याच्या 200 गाड्या येतात. त्यामुळे दर प्रति किलो 6 ते 8 रुपयांपर्यंत घसरलेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च देखील निघत नाहीये. दरम्यान कांदा साठवण्यासाठी तालुका स्तरावर कोल्ड स्टोरेज उपलब्ध करून देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
येत्या 5 वर्षात 55,000 घरांची निर्मिती केली जाईल अशी घोषणा सिडकोनं केली आहे। वाशी, घणसोली, तळोजा, खारघर, उलवा या ठिकाणी सिडको घरांची उभारणी करणार आहे। पुढील वर्षी सिडको तळोजामध्ये 13,810 घरांची उभारणी करणार आहे। यामध्ये अल्पउत्पन्न आणि मध्यमवर्गीय गटांसाठी घरांची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती सिडकोनं दिली आहे। सिडकोनं नुकत्याच या घरांच्या कामांची निविदा काढण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे। नवी मुंबईच्या वाशीतील आरक्षित जागेवर महाराष्ट्र भवन उभारण्याची मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे। सिडकोनं दिलेल्या भूखंडावर आसाम भवन, राजस्थान भवन, मेघालय आणि उत्तर प्रदेश भवन उभारण्यात आली आहेत। मग जमीन मिळून 20 वर्ष झाली तरी महाराष्ट्र भवन का उभारण्यात आलं नाही असा सवाल मंदा म्हात्रे यांनी उपस्थित केला। त्यांनी वाशीतील महाराष्ट्र भवनासाठी राखीव असलेल्या भूखंडाला भेट दिली। देवनार डम्पिंग ग्राउंडनंतर आता कल्याणमधल्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला देखील आग लागली। संध्याकाळी 5च्या सुमारास लागलेली आग रात्री उशिरापर्यंत धुमसत होती। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर अग्निशमन दलाच्या गाड्या देखील आधारवाडी डम्पिंग ग्राउंडजवळ दाखल झाल्यात। दरम्यान कचऱ्यातून निर्माण झालेल्या वायूमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला। वाशिममध्ये फळबाग योजनेची पीक विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पिकांवर अंत्यसंस्कार करण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे। अंत्यविधीच्या रीतसर पत्रिका काढून हा अंत्यविधी करण्यात आला। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील दुबळवेल गावात काही शेतकऱ्यांनी मिळून किन्ही राजा मंडळ स्थापन केलं होतं। या अंतर्गत लावलेल्या फळबागेचं अस्मानी संकटामुळे नुकसान झालं। मात्र सरकार दरबारी खेटे मारूनही दप्तर दिरंगाईमुळे त्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही। त्याचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील झाडं उपटून फेकली आणि त्यावर अंत्यसंस्कार केले। सुरक्षेच्या कारणावरून जेल परिसरात जामर बसवण्याच्या निर्णयामुळे पुण्यातील नागरिकांना चांगलाच फटका बसतोय। येरवडा जेल परिसरात जामर बसवण्यात आलाय, त्यामुळे इथली मोबाईल सेवा विस्कळीत झाली आहे। तब्बल 30,000हून अधिक नागरिकांची मोबाईल सेवा खोळंबली असा दावा स्थानिक नगरसेवकांनी केला। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जामरचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली आहे। पिंपरी चिंचवडच्या बोपखेलवासियांसाठी लष्करानं बांधलेला तरंगता पूल 7 मेला काढण्यात येणार आहे। यावर आता शिक्कामोर्तब झाले, त्यामुळे कायमस्वरूपी पूल तयार होईपर्यंत तात्पुरता पूल उभारावा लागेल असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या सूचनेनुसार हा पूल उभारण्यासाठी पालिकेनं लष्कर आणि जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवला आहे। महाराष्ट्रातील अभियांत्रिकी, औषध निर्माण आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठी घेण्यात आलेल्या MHT-CET परीक्षेचा आज निकाल आहे। राज्यभरात 5 मे 2016 रोजी 56 केंद्रांवर 25,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती। www.dmer.org, www.mhtcet2016.co.in आणि mahaCET.org यासोबतच DTH-Maharashtra.government.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे।